देशात AI झपाट्याने विकसित होत असताना बँकिंग क्षेत्रासमोर नवीन आव्हाने उभी राहत आहेत. निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच इशारा देत सांगितले की प्रगत AI प्रणालींचा चुकीचा वापर झाल्यास आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढू शकते. अँथ्रोपिक या कंपनीचा AI मॉडेल क्लॉड यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे बँकिंग व्यवहार अधिक स्मार्ट होत असले तरी त्याचवेळी त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ज्ञांच्या मते AIच्या मदतीने फेक कॉल, व्हॉइस क्लोनिंग आणि अत्यंत वास्तवदर्शी फिशिंग संदेश तयार करणे आता सोपे झाले आहे. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. AIच्या वापरामुळे आर्थिक डेटा मॅनिप्युलेट होऊ शकतो. ट्रेडिंगमध्ये गैरव्यवहार वाढू शकतो. संवेदनशील माहिती लीक होण्याचा धोका निर्माण होतो. मिथॉस AI हा अधिकृत उत्पादन नसून भविष्यातील शक्तिशाली आणि स्वयंचलित AI प्रणालींसाठी वापरला जाणारा एक संकल्पनात्मक शब्द आहे. अशा AI प्रणालींवर नियंत्रण ठेवणे अवघड होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले की AIचा वापर थांबवणे शक्य नाही. मात्र त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.